सामान घे बाबा. आणि का तुम्ही पण असंच करा. आधी लिस्ट बनवा, त्याच्यामध्ये सगळं लिहून घ्या काय काय तुम्हाला लागणार आहे. तेवढं सामान घ्या म्हणजे तुमचं विरोधाचं बजेट जाणार नाही. सो हॅलो एव्हरीवन अँड वेलकम बॅक टू अवर चॅनल. तर आज आहे फ्रायडे आणि नवीन व्हिडिओ स्टार्ट होतोय. तर आज आम्ही चाललोय रेडी होऊन डीमार्टला. आज आम्ही फर्स्ट टाइम अर्निकाला डीमार्टला घेऊन चाललोय. सो इट्स गोइंग टू बी होल न्यू एक्सपिरियन्स फॉर हर ऑल्सो अँड फॉर अस ऑल्सो. कारण अर्निकाला घेऊन कधी शॉपिंग अशी केली नाही आहे, डीमार्टमध्ये तर अजिबात केली नाही आहे. तर आज फर्स्ट टाइम घेऊन चाललोय. बघूया तिची रिॲक्शन काय होते. आणि आता वाजले आहेत 8 वाजता आलेत. सो आता आम्ही पटकन निघतो आणि तिकडे गेला तुम्हाला भेटतो. बंद झालं तोपर्यंत. ऑल सेट टू गो. बघूया कसं आहे सिच्युएशन. आणि का तुझं पोणी दाखव. वाव किती क्यूट. आणि कसे हाय हाय. सो आम्ही आलो आहोत डीमार्टच्या बाहेर आहोत आता. लेट्स बघू किती गर्दी आहे किंवा काय. आणि मी म्हणाले हा आमच्यासाठी खूप वेगळा एक्सपिरियन्स असणार आहे. कारण जनरली मी आणि भूषण ऑफिसनंतर येतो डीमार्टला आणि दोघं डिवाईड करतो काय काय सामान घ्यायचं. अर्धा तो घेतो अर्धा मी घेतो. पण आज तसं काही होणार नाही कारण आज एक माणसाला कंटिन्युअसली अनेकावर थांबायला लागणार आहे. सो लेट्स सी कसं मॅनेज होतं आहे. कसं तरी हिला गाडीवरच, पण गाडीवर ही किती बसेल डीमार्टच्या ट्रॉलीवर आय डोंट नो. बघूया, आवडलं तर बसेल ही. अदरवाईज मग काय एक माणूस तिला घेऊन राहील, एक माणूस शॉपिंग करेल. दिसतच नाही अंदर. सो लेट्स सी बघू काय होतं. अर्निका हाय. सामान घे बाबा. अरे तिकडे तो बघ. अर्निका अर्निका सुरुवातीला तर आता शांत आहे. वाजले 8:30. लेट्स सी किती वेळ अशी बसते. काय बघते. अनिका बसली आहे मस्त. नशीब बाबा. अनिका ए बाबा बोलत आहे ना. अनिका तिला गाडीमध्ये मजा वाटते बसायला म्हणून ती एन्जॉय करते राईड. अनिका 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 काय आहे ग तुझ्याकडे. तुझं टॉय आहे. टॉय आहे.
सो वाजले आहेत 9:30. अनिका मॅडम अजून तरी बसलेल्या आहेत. 9:30 होतील थोड्या वेळात. चला. नाही म्हणता म्हणता केवढं सामान घेतलं. आयटम तशी पण काही एवढे जास्त आयटम नाही. त्याचे आयटम कमीच आहे. फायनली आम्ही निघालोय आणि वाजले आहेत 9:50. बिल्डिंगला खूप गर्दी होती, खूप म्हणजे भयंकर गर्दी होती. बाकी असं शॉपिंग करताना काय वाटलं नाही, एवढी गर्दी नव्हती. बट बिल्डिंगला तुम्हाला माहीतच असेल सगळ्यांना की डीमार्ट आणि या ठिकाणी सगळीकडे मोस्टली शॉपिंग सेंटरमध्ये बिल्डिंगलाच गर्दी असते. सो बिल्डिंग झालेली आहे आणि आता निघालोय. घरी जातोय. घरी जाऊन तुम्हाला थोडंफार दाखवेन. मी ट्राय करेन की मी काय काय शॉपिंग केले आणि आत्ताच आम्हाला सगळं ठेवायला लागेल, नाही तर ते उद्यापर्यंत असंच पेंडिंग राहील. तर ट्राय तर करू. थोडंफार दाखवेन मेजर आयटम्स काय घेतले आणि आम्ही कसं प्लॅन करतो मंथली, म्हणजे डीमार्टसाठी किंवा कसं बजेट प्लॅन करतो किंवा काय घ्यायचं कसं ठरवतो, हे सगळं आम्ही कसं प्लॅन करतो हे सगळं मी तुम्हाला घरी जाऊन सांगते. जेवण झाल्यावर आपण आरामात आता भेटूया. अनिका खूप शांत शहाण्या बाळासारखी शांत बसलेली. नंतर थोडासा आवाज करायला लागली, तिने थोडंसं खायला दिलं, मग परत शांत बसली. बट ओव्हरऑल तिने खूप चांगलं कोऑपरेट केलं. सो तिचे फेवरेट आयटम्स बघितले ना तिकडे ठेवलेले, शॉपिंग केले. कुरकुरे विरकुरे सगळे ते वेजी स्टिक्स वगैरे तिला खूप आवडतात. आणि चॉकलेटचं बघितलं एक पॅकेट. तर आधीच सुरू केलं होतं तिने, पण ते चॉकलेटचं पॅकेट एवढं तिने सिरियसली घेतलं नाही, ते थांबवलं. तू मागे येते काय? आणि त्यानंतर तिला वेजी स्टिक्स दिसल्यानंतर तर मग ती ऐकायलाच तयार नव्हती. 2M आवडतात. 2M तिला आवडतात. तर येस, 2M मध्ये ते बेक्ड असतात, फ्राईड नसतं, त्यामुळे मी थोडंफार तिला देतो. थोडंसंच खाते ती, खूप असं नाही खात. असे 3-4 असे दिले तर तेवढंच खाते ती. बट तेवढं सुद्धा तिला खूप आवडीने खाते. आणि आता मॅडम खेळतात. सो चला आता घरी जाऊया आणि त्याच्यानंतर आरामात आम्ही फ्रेश वगैरे होतो आणि सगळं सामान जेव्हा वाइंडअप करू तेव्हा तुम्हाला भेटतो. रन कशी बाळती तू दाखव. अरे वाव, कोण एवढा हॅपी आहे ग. शॉपिंग करून खाली बघ पडशील. बघ सगळं सामान आहे का बरोबर. तर हे आहे डीमार्टचं सगळं सामान. तुम्ही खाली पण बघितलं असेल अजून तेव्हा. आणि जसं की मी निघताना म्हणाली होती की थोडंफार दाखवेन, म्हणजे मेजर आम्ही मंथली काय आयटम सांगतो ते. आम्ही ॲक्च्युली 2 महिन्याच्या हिशोबाने सामान भरतो दरवेळेला, म्हणजे 1.5 महिना तरी जावं असा प्लॅन असतो. कारण मम्मीची सवय आहे की घरी थोडंफार आपल्याला एक्स्ट्रा सामान नेहमी असलं पाहिजे, कधी काय लागेल आपल्याला माहिती नाही आहे. त्यामुळे असं पट्टोपाट कधीच सामान नसतं, थोडंफार एक्स्ट्राच असतं नेहमी. त्यामुळे जे काय आम्ही वापरत असतो त्याच्यापेक्षा आपल्याकडे डब्यामध्ये पण थोडंफार एक्स्ट्रा आम्ही घेऊन ठेवलेलं असतं. त्यामुळे प्रत्येक वेळा तेवढंच सामान लागेल असं काही नसतं. बट माझ्याकडे मी लिस्ट बनवते नेहमी डीमार्टला जाताना, आणि त्या लिस्टप्रमाणे आम्ही तेवढंच सामान घेतो. असं नाही आहे की तिथे जाऊन आपण मग विचार करायचं हे घ्यायचं की नाही घ्यायचं. मग त्याच्यामध्ये असं होतं की आपण खूप जास्त गोष्टी घेतो आणि मग ते बिल खूप जास्त होतं. तर हे एवढं सगळं सामानाचं बिल पण भरपूरच झालं आहे. पण हे 2 महिन्याच्या हिशोबाने झालं आहे तर सगळं सामान, त्यामुळे इट्स ओके. सगळ्याचं बिल अराउंड 8 to 9K मध्ये झालं आहे. तर आता आमचा तर प्लॅन आहे की बघू नेक्स्ट मंथ ह्याच्यामध्ये जाईल आरामामध्ये. तर मेजर गोष्टी ज्या आम्ही आणतो ते म्हणजे आहे साखर. तर 2 महिने आरामात जातं आम्हाला 5 किलो 6 किलो साखरेमध्ये. त्याच्यानंतर तेल आपल्याला माहितीच आहे किती महाग झालं आहे. पण ह्याच्यावर आय गेस 1 लिटरचा पॅक फ्री मिळतो ह्या कॅनवरती. त्याच्यामुळे ते 6 लिटर असेल तर आम्हाला 1.5-2 महिने आरामात जातो. आम्ही जास्त काही तळत वगैरे नाही, खूप रेअरली यांच्याकडे तळण्याचे पदार्थ असतात. 1.5 महिना का 2 महिने सांग की. हां 2 महिने सगळं जातं सामान. हे यावेळेला आणलंय 3 महिन्यांनी वगैरे आम्ही ते 4
4 महिन्याने आणले मला वाटतं हे. गावी जायच्या आधी मी घेतलं होतं जानेवारीमध्ये, त्याच्यानंतर आता आणले. आजचं डायपरचं पॅकेट अजूनही आहे. आम्ही रोज अनिकाला का डायपर नाही लावत, तिला बऱ्यापैकी सुटसूट ट्रेनिंग दिलेली आहे, त्यामुळे गरज नाही पडत. पण रात्री कधीतरी क्वचित लावतो, नेहमी नाही लावत. आणि ह्याच्यात तर खूप साऱ्या गोष्टी खाण्याच्याच आहेत, स्नॅक्स वगैरे. देन मंथली आम्हाला हे एक लागतं, तूप आणतो आम्ही, गूळ लागतो, ही आहे कॉफी, थोडेसे शेंगदाणे आणले. शेंगदाणे आमच्याकडे गावचे पण असतात, त्यामुळे आम्ही थोडेसे आणतो. आणि बाकी हे सगळं साबण आहे. त्याच्यानंतर डाळ, आता डाळ, मुगाची डाळ ऑलरेडी घरी आहे आमच्याकडे, त्यामुळे मी हे एकच पॅकेट आणले. आणि तूर डाळ पण आमच्याकडे आहे, त्यामुळे मंथली ह्या रिपीट करायला लागत नाही, पण ह्याचा एक्स्ट्रा स्टॉक थोडाफार आम्ही ठेवतो. आणि तुम्ही पण असंच करा, आधी लिस्ट बनवा, त्याच्यामध्ये सगळं लिहून घ्या काय काय तुम्हाला लागणार आहे, तेवढं काही सामान घ्या, म्हणजे तुमचं बी लोवरचं बजेट जाणार नाही. आता आम्हाला हे सगळं वाईंडअप करायचं आहे आणि वाजले आहेत रात्रीचे 11, तर हे वाईंडअप करतो आणि तुम्हाला थोड्या वेळाने भेटतो. आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. हां, 1-2 आयटम दाखवायचे विसरले मी. ॲक्च्युली मेन म्हणजे गहू पण आम्ही आणलेले, पण ते मी साईडला ठेवलेत. आणि तांदूळचं विचारलं तर तांदूळ आमच्याकडे ऑलरेडी स्टॉक आहे, त्यामुळे आम्ही तांदूळ नाही आणले. पण मोस्टली दर महिन्याच्या ह्याच्यामध्ये ते ॲड असतं थोडंफार तरी. तर आता सगळं वाइंडअप झालं आहे. अर्निका मॅडमला पण अंघोळ वगैरे घालून चेंज केलं, आम्ही पण छान फ्रेश झालो. तर हा व्हिडिओ मी इथेच संपवते. होपफुली तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. आणि मेन जो होतं अर्निकाचं रिॲक्शन, तर तिने खूप छान कोऑपरेट केलं तिकडे गेल्यावर. अजिबात रडारड किंवा त्रास नाही केला, त्यामुळे आता नेक्स्ट टाइम पण तिला घेऊन जाऊ शकतो. हो ना? हां, नेक्स्ट टाइम येणार अर्निका बोलते. तर चला आता भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय, टेक केअर अँड लिव्ह लाईफ हॅपीली. आणि मग तुम्ही बघितलं लाईट गेली अचानक. आता माहीत नाही काय इश्यू आहे, पण 2-3 वेळा झालं आहे असं. आणि एवढं सॉलिड गरम होते ना, असं होपफुली आता तरी लाईट नको जाऊ दे. 11:15 वाजलेत. माझ्या अनिका कधी झोपायची काय माहिती. अनिका लवकर झोप बाया, झोपणार ना लवकर.